Hare
मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले दयानिधी त्याचा काय आवाज येतो आहे ना आले थोडा गेन तेच पिवळा वायर थोडा गेन पिवळ्या वायरला थोडा गेन द्या मला
त्याचा आत्ता इको कमी केला त्याला हॅलो चेक हॅलो याला थोडं गेन द्या गेन आवाज द्या आवाज
जाता न पडे पंथे चालू जाता न पडे गुंता आई निळामणे ऐसे संत दया कृपावंत सुख सिंधू येळेची पंथे चालू जाता न पडे गुंता आई झाला धावनी गेले आधी दयानिधी संतती येण्याचे पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही वा वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायकौ वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तन्लक्ष्मी नृसिंहमहं भजे कल्याणधाम सानिध्यं नाभिग्राम समाश्रितम् आनन्दसित्यात्मानन्दं रङ्गनाथ सरस्वतीं नृसिंह विठ्ठल ज्ञात्वात्मानन्दप्रदायिनं श्वासानन्दात भिन्नत्व प्रत्यक् ज्योतिर्विभारवै योऽन्तः प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्चास्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा
समर्था अनाथाच्या नाथा तुझं नमो श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण एकनाथा पाये माथा ठेविला नका पाऊ गुण दोष झालो दास पायांचा आता बज साय येथे सद्गुरु आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराज, सद्गुरु सदानंद महाराज, सद्गुरु आनंदीमाई, सद्गुरु श्वासानंद सरस्वती महाराज, उपस्थित असणारे आदरणीय अनिरुद्ध महाराज आणि या संस्थांचे सर्व विश्वस्त सेवेकरी, उपस्थित सगळी आपली गुणवान गुणीजन महाराज मंडळी आणि सगळ्यांच्या चरणावर प्रथमतः दंडवत प्रणिपात करतो. भक्तांच्या कलियुगामध्ये सर्वोच्च स्थान ज्यांचं आहे ते आमचे निळोबाराय महाराज. आणि निळोबाराय महाराज या अभंगामध्ये गुरूंचं म्हणजे संतांचं महत्त्व सांगत असताना, संतांचं कार्य सांगत असताना आपलं कर्तव्य काय ते बजावतात. आणि मी जेव्हा चिंतन करू लागलो तेव्हा डोळ्यासमोर श्लोक येऊ लागला माझा पुन्हा पुन्हा महाभारतातला, महाजनो येन गतंस पंथहा. त्या श्लोकाच्या महाभारतातल्या केलेल्या दिग्दर्शनाच्या आधारावर, त्या प्रकाशात या प्रस्तुत अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न यथामती यथाशक्ती 1 तासामध्ये करण्याचा प्रयत्न करू. आता 1 तासामध्ये कीर्तन, कारण बोलायला 1 तास मिळतो, 1 तासात सेवा संपेल, फक्त 1 तास केव्हा संपल हे नका विचारू. विठाल विठाल जीवनामधले काही भाग्याचे प्रसंग असतात. आपल्याला या संस्थांचे, या परंपरेची वंश परंपरा आम्ही सेवेकरी आहेत. आणि अंकुश महाराज झाडलोट करण्याचं काम आमच्याकडे, सेवेकरी झाडलोट करणे, पंक्ती वाढणे. पण त्याच महाराजांनी आज्ञा केली सेवक हे करावे. त्यामुळे उभं राहा म्हटल्यावर कीर्तनाला सेवेला उभं राहिलो. मला जेव्हा महाराजांनी कदाचित आज्ञा केली अरुण भाऊंच्या मुखातून, आणि मी जेव्हा मला त्यांनी आज्ञा केली तेव्हा म्हटलं ही तुम्ही नाही बोलत, मला महाराजांची आज्ञा आहे. आणि मठाची आलेली कोणतीही सेवा ही मला पूजनीय. कीर्तन सांगा की झाडाला सांगा, मी इथला सेवेकरी आहे, वंश परंपरा दास मी अंकित. आणि म्हणून तसाही एक भाग होता माझ्या जीवनात की बाहेर सर्वत्र फिरत सांगतो, फिरतो, कीर्तन व्याख्यान सगळं करतो. पण जिथून शक्ती प्राप्त झाली, बोलण्याची शक्ती ज्यांनी दिली, ज्याच्या शक्तीनं वेद बोलतो, त्याच्या शक्तीनं सूर्य चालतो, आणि शाळंकी मंजूर बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची. हे बोलण्याचं सामर्थ्य, विचार करण्याचं सामर्थ्य, देह चालवण्याचं सामर्थ्य ज्या सद्गुरू रंगनाथ महाराजांनी दिलं, आनंदीबाईंनी दिलं, यांच्या दरबारामध्ये, यांच्या सेवेमध्ये, यांच्या समोर वाक्पुष्प समर्पित करण्याचा योग यावा हे माझं जीवनातलं स्वप्न होतं. आणि म्हणून तो प्रसंग आज जेव्हा आला तेव्हा डोळे भरून आले. माझ्या वडिलांचे झालेत, आजोबांचे झाले, पण माझ्या जीवनात संधी नव्हती आली. आणि म्हणून जेव्हा तो प्रसंग आला तेव्हा मला इथली कुठलीही सेवा, मी सेवेकरी, पण कुठली सेवा आली जेव्हा आलं तेव्हा डोळे भरून आले. आणि आजचा प्रसंग माझ्या जीवनामध्ये इतका महत्त्वाचा आहे की त्याचं जर वर्णन करायचं म्हटलं मी असं करेन. सोन्याचा दिवसा आजी Yeah.
करत असलो, पण महाराज याला दुसरी एक बाजू आहे. ज्यांच्याकडे मी विचारचंद्रोदय शिकलो, ज्यांच्याकडे मी हक्काची जागा अभ्यास करताना काही अडचण आली तर फोन करून हक्कानं विचारतो, आणि ज्यांचा मी नापास झालेला विद्यार्थी आहे ते आमचे गुरुवर्य डॉक्टर अनिरुद्ध महाराज समोर बसले. त्यांना PhD मिळाली, डॉक्टरेट झाले, आणि ते समोर असताना माझ्या पायाला लटलट काप सुटला. मी त्यांना म्हटलं, बाबा येऊ नका हो कीर्तनाला, तिकडंच बसा, कारण मला इथं तुम्ही असल्यावर बोलता येणार नाही. कॉलेजमधलं जर व्याख्यान असतं आमच्या, तुम्ही डायस मागवलं असतं, पाय लपले असते ना लटपट कापणारे डायस समोर. परंतु महाराजांसमोर आहे. पण एक सांगतो, मी पण भीत नाही. याचं कारण आहे, कसोटी दिसल्यावर सोन्यानं स्वतःला तापून सराखून घासून पाहावं, कसोटी असल्यावर. आणि समजा मी या कसोटीवर घासत असताना मी जर सिद्ध झालं की हे सोनं नाही, तर मी सांगाल मी तर पितळे नावाची पाटीच लावून फिरतो. नापास झालो तरी पितळच आहे, फरक मला काय पडला, पडला तर त्यांनाच पडेल, कारण शिकवलं त्यांनी त्यांना. ते माझं पास नापास त्यांच्या हातात. पण मुद्दा असा चालला की महाराज असल्यामुळे मी वेदांत सांगणार नाही बरं, इतर ठिकाणी दणकावून सांगतो. पण असं समोर असले की मग वेदांताला स्पर्शही नाही करायचा, त्या दिशेला त्या वाऱ्याकडे पाहायचं नाही. विठ्ठला माणसाला जन्माला आल्यानंतर काय करायचं हे हातात आहे. कर्माचं स्वातंत्र्य आहे. प्रारब्धाचं नसलं तरी कर्माचं स्वातंत्र्य दिलंय. आणि मग करायचं काय जन्माला आल्यानंतर? जन्म भेटला, कोणी म्हणतंय काकताल न्यायानं भेटला, कोणी म्हणतंय वासनेनं भेटला, पण भेटला आहे नक्की, मिळाला आहे नक्की. पण आता मिळाल्यानंतर आपल्या हातात कर्म करणं आहे. मग कर्म करताना प्रारब्ध भोग तर फार मोठे आहेत, घडोघडी अडचण आहेत, पावलोपावली रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आतलं आणि बाहेरचं युद्ध आहे. आणि या युद्धामध्ये वाटचाल करताना कोणाकडे पाहायचं? समुद्रामध्ये जेव्हा त्या जहाजं चालतात की नाही, त्यांना समुद्रामध्ये दिशा दिसत नाही, कुठेही पाहिलं तर पाणीच पाणी असतं. आणि मग अशा वेळेस त्या समुद्रातल्या लोकांना जहाज जमीन दिसावं म्हणून एक उंच टावर बांधले जाते, त्याला दीपस्तंभ म्हणतात. आणि त्या दीपस्तंभ पाहिल्यानंतर दूरवर असणाऱ्या समुद्रातले जहाजांना दिसते की इकडे जमीन आहे, इकडे बंदर आहे, इकडे आपल्याला निवारा, अन्न पाणी मिळू, डिझेल इंजन मिळू शकते. तसं जीवनामध्ये कोणा दीपस्तंभाकडे पाहायचं, कोणाकडे वाटचाल करायची? कारण फार अवघड आहे. पाप पुण्याच्या रेषा फार संकुचित आहे, फार पुसट आहे. कशाला पाप म्हणायचं आणि कशाला पुण्य म्हणायचं तो विषय वेगळा आहे, परंतु सांगता येत नाही. कर्म अकर्म हे कळलं. कोहम कथमिदं जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्य विचारस्य उच्यते. तुम्ही विचार करा. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात आहे मी हा कोण. पण आता विचार करण्याची पण क्षमता लागेल ना. विचार करून चुका करतात, विचार करून चुकीचा निर्णय घेतो, आपल्या जीवनामध्ये घेतला जातो. खूप विचार केला आणि चुकीचा निर्णय घेतला, असं आपल्या जीवनामध्ये नेहमीच घडतं. मग आता अशा परिस्थितीमध्ये करायचं काय? मग म्हणाले करत असताना काय करा तुम्ही? महाराज म्हणतात की तुम्ही काय करा, अनुकरण करा किंवा कोणाकडे तरी बघा. आणि बघणं माणसाच्या जीवनाचा स्थायी भाग आहे, स्थायी भाग आहे. याच्या मागे संदर्भ वाक्य असे अनुकरण करणं म्हणतात. दोन शब्द आहेत, अनुकरण आणि अनुसरण, दोन शब्द आहेत. एक आहे अनुकरण आणि अनुसरण म्हणजे सरणावर घातलेली अनुसरण वेगळं. अनुकरण कशाला म्हणायचंय? त्याच्या बाह्यरंगाचं हावभावाचं केलेलं नक्कल, कॉपी म्हणजे अनुकरण. म्हणजे गंमत अशी घडली की एका गावामध्ये एक डॉक्टर होता, वेटरनरी, ढोराचा डॉक्टर नाही, डॉक्टर होता माणसाचा. आणि घटना अशी घडली की तो जेव्हा रस्त्यानं चालला, अनिरुद्ध महाराज असल्यावर मागे पुढे होणारच आहे. तुम्हाला जर माझं अडचण होऊ द्यायची नसेल तर यांना म्हणा, यांना फोन करा आणि उठवून द्या, माझा घोटाळा होणार. विठ्ठला डॉक्टर चालला होता, मोटर
मोटरसायकलवर होता, अधिकचं चिन्ह मोटरसायकलवर, मागे कंपाऊंडर बसलेला, त्याच्या हातामध्ये ती मोठी बॅग, रस्त्यानं चालला. इकडे तिकडे निरीक्षण चालू आहे. पांदीचा रस्ता, इकडे तिकडे झाडं आहेत. त्यानं झाडांचं निरीक्षण केलं आणि त्याला एक कवटाचं झाड दिसलं होतं. त्याला दिसलं आणि सोडून दिलं, डोक्यातून गेलं पुढे. पुढे गेल्यावर त्याला असं दिसलं की हे उंटावाले लोक आलेले होते. आधीमध्ये महाराष्ट्रात येतात नाही लोक, ते बरेच लोक कत्तल करायला नेतात बरं, ते काही भ्रमान जात नाही. पण ठीक आहे, त्या उंटावाला आला आणि एक उंट रस्त्यावर आडवा पडलेला होता. कासावीस होता, जीवाच्या आकांतानं ओरडत होता. त्याच्या भोवतालचे लोक जे होते हे सुद्धा कासावीस झाले, चिंताक्रांत झाले होते. आणि या लोकांनी जशी गाडी पाहिली तशा गाडीला हात दिला. ते म्हणे डॉक्टर आहे, अधिकचं चिन्ह आहे. थांबा 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 म्हणे, डॉक्टर साहेब आमच्या या उंटाला काहीतरी झालं, दुरुस्त करा. तो म्हणे मी तर माणसाचा डॉक्टर आहे, हे तर प्रकरण व्हेटरनरीच आहे. ते म्हणले हरकत नाही, पण जीव आहे ना शेवटी, जीव वाचवा ना शेवटी, डॉक्टरच आहे तुम्ही. आणि खेड्यातल्या डॉक्टरांचे उपकार मोठे असतात शहरापेक्षाही, कारण ते खरं गरजवंताला उपकार करतात आणि त्यांच्यामध्ये दयाभाव असतो, दयानिधी. मग ते घडलं असं की त्यांनी पाहिलं, निरीक्षण केलं, उतरले, पाहिलं, ते लक्षात आले की याच्या गळ्यामध्ये काहीतरी अडकलं, गळ्यामध्ये. मग त्याने अडकलं म्हटल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो कौट पाहिलं त्याने, कौट, या उंटानं कौट खाल्लेलं असेल. मग यांनी म्हणे हा वाट त्याने सांगितलं, ठीक आहे करतो म्हणे दुरुस्त मी याला. काय करायचं, 2 दगड आणा. एक दगड त्या उंटाच्या मानेच्या खाली घातला, दुसरा दगड हातात घेतला आणि त्या उंटाच्या मानेवर धाडकन तो आला. उंटाचा तो दगड त्या उंटाच्या मानेवर बसला, कौट फुटला आणि उंच उठला. त्याला सुरुस्त झालं, जमलं. हे त्या कंपाऊंडरला पाहिलं. याला म्हटलं डॉक्टर होणं सोपं आहे, मस्त जमलं हे डॉक्टर होणं. काय डॉक्टर व्हायला काही लागत नाही. काही दिवसानं त्याला फोन आला की आमच्या गावातली म्हातारी आजारी आहे, मरणोन्मुख झाली, तुम्ही या. हे म्हणजे डॉक्टर तर लांब गेले, कुठे नेऊन बालाजीला गेले म्हणा, का तिकडे त्या बद्रीनाथ केदारनाथला गेले. म्हणे मग तुम्ही डॉक्टर सोबत राहता, तुम्ही अर्धे डॉक्टरचे जीव वाचवा, या तुम्ही. हे गेले थैली घेऊन. पाहतात तर म्हातारी तशीच आडवी पडलेली, तिच्या गळ्याला एवढं मोठं गलगंड, एवढा मोठा गळा सुजलेला होता. याला तो उंट आठवला. ये म्हणे 2 दगड आणा, एक म्हातारीच्या मुंडक्याखाली घाला आणि दुसरा हातात घेतला. आता पुढे काय झालं आपल्याला काही कर्तव्य नाही, आपण कशाला मारता दुसऱ्या गावच्या म्हातारी. पण ते होतं अनुकरण, त्याला म्हणतात अनुकरण. वर्म न कळता केलेलं नक्कल, वर्म चुकता पडे फेरा. वर्म समजणं महत्वाचं आहे, त्याला म्हणतात अनुकरण. अनुकरण आणखी 2 प्राणी करतात, लहान लेकरं करतात. आजोबासारखी काठी घेऊन चालतील, तसंच खाकरतील. आणि दुसरे प्राणी ते झाडावर टिनावर बसतात, चपटावाले, माहिती तुम्हाला, ते अनुकरण करतात माणसानं केलं तसं. संतांना अभिप्रेत जे आहे ते अनुकरण नाही, संतांना अभिप्रेत ते अनुसरण. म्हणून संत म्हणतात की तुम्ही अनुसरण करा. अनुसरण करा म्हणजे काय करा, तुम्ही संतांनी दाखवलेल्या मार्गाने चला. कसं असते अनुसरण, काय संकल्पना आहे, याच्याकरता पुन्हा एक दृष्टांत पाहू. एकदा असं घडलं की राजस्थान आणि पाकिस्तानची बॉर्डर होती आणि त्या बॉर्डरवर राजस्थानचा भाग वाळवंटी प्रदेश, जोधपूर, श्रीगंगानगर, बिकानेर, हा सगळा भाग, आणि भारताची सीमा. तिथे पाणी मिळत नाही. पण एक जागा अशी होती की ज्या जागेच्या संदर्भात इंटेलिजन्स ब्युरोकडून अशी माहिती मिळाली की या जागेवर पाकिस्तानच्या लोकांनी स्फोटकं पुरून ठेवलेले आहेत. स्फोटक. आता करायचं काय, या लोकांनी काय केलं, मिलिटरीने ताबडतोब त्याला असा ताबडतोब कंपाऊंड केलं. ताराचं म्हणा का भिंतीचं म्हणा, पक्क कंपाऊंड केलं आणि त्यावर पहारा बसवला. संट्री म्हणा का चौकीदार म्हणा का पहारेकरी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, ते बसवले. आणि तो पहारा बसवला आणि कोणालाच आत जाऊ द्यायचं नाही, कारण स्फोट होऊ शकतो. पण त्या कंपाऊंडच्या आतमध्ये एक हौद होता आणि त्या हौदामध्ये पाणी होतं. एका माणसाला तहान लागली, पाणी प्यायचं. तो माणूस पाणी पिण्यासाठी प्रयत्न करू लागला.
चौकीदाराला म्हणे मला आत जाऊ दे, मी फक्त पाणी पिऊन येतो. तो म्हणे नाही नाही, परवानगी नाही, मिलिटरीचे लोक ते. हा म्हणे पाया पडतो, तू म्हणे डोक्यावर पाय दे, पण जाऊ देत नाही. हा म्हणला की बाबा कसंही करा, लाच देतो. तो म्हणे नाही, काही थोडं चहा पाणी. तो म्हणे काहीच नाही. जमतच नाही पाहायला याने. आणि मग ती मिलिटरी जेव्हा चौक्या बदलतात ते थोडीशी ती वेळ ढिल्लायची असते, यांची 6-6 घंट्यांनी बदलतात. त्यावेळेस यांना संधी साधली आणि कोण्यातरी फटीतून, कोण्यातरी छिद्रातून, कोण्यातरी दारातून तो आत घुसला. आणि आत जाऊन त्यांनी त्या हौदावर जाऊन पाणी पिलं आणि ते हातानंच प्यावं लागलं असं. त्यामुळे बाया ओल्या झाल्या, शर्ट ओला झाला. तो बाहेर आला आणि बाहेर आल्यावर ज्या चौकीदारांना याला नाही सांगितलं होतं तो तिथेच होता. त्याला जाऊन मोठ्यानं रामराम केला, जय हिंद, रामराम. त्यानं याच्याकडे पाहिलं, का रे आतून कसा आला? जागेलो म्हणे पाणी पाणी पिलं म्हणे मी. काय हात ओले आहेत, हे पाय बाया ओल्या आहेत, कसं काय केलं? ते म्हणे सांगत नाही मी, दुसऱ्याला सांगसाल तुम्ही, मला शिक्षा कराल, सांगा ना म्हणे. हा म्हणे जाऊ दे, माझी ड्युटी संपली, तुम्हाला सांग काय झालं. तो म्हणे मी काय केलं, जात असताना मला असं दिसलं की कोण्यातरी माणसाच्या पायाचे ठसे पूर्वी तिथे उभटलेले आहेत. मी बरोबर त्या ठश्यावर पाय देत 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 आत गेलो. तिथे गेल्यावर मी पाणी पिते बरोबर हौदापर्यंत गेलेले होते. तिथे गेल्यावर मी पाणी पिलं आणि मग मी वळून पाहिलं तर मला दुसऱ्या दिशेनं दुसऱ्या माणसाचे पायाचे ठसे परत येताना दिसले. मी त्या पायाच्या ठस्यावर पाय देत परत आलो आणि तुमच्यासमोर येऊन रामराम करतो. याला म्हणतात अनुसरण. पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्यांची सीमारे. म्हणजे पुढे गेले त्याच्या मार्गे, पुढे गेले मारवाटा वाट शोधित, त्याच्या मागे मागे गेलं पाहिजे. मग कोणाच्या मागे जायचंय? तितकंच नाही तर जो त्यांच्या मागे जातो तो त्याला जीवनातले सगळे लाभ प्राप्त होतात. इतकंच नाही तर तो अमर सुद्धा होतो. महाराजांनी असं वर्णन केलंय, अनुसार तो अमर संसाराला अंतरतो. संसरती इति संसार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसार खलु दुस्तारे कृपया पार पाहि मुरारे. याला म्हणतात संसार. इतका जन्माया किती व्हावे भजित म्हणून जीव भ्याला शरण गेला. ठीक आहे, आपला मुद्दा चालला की महासंत आपण अनुसरण करावं. आता अनुसरण म्हणजे अनु म्हणजे नंतर, पश्चात, नंतर.
आणि सुरुसरती म्हणजे त्याच्या मागे जाणं, वाटचाल करणं. कोणाच्या मागे जायचं हा प्रश्न आपल्याला पडला, हा प्रश्न थोडा मोठ्यांनाही पडला. कोणाला पडला हा प्रश्न महाभारतात पडला. यक्षाने प्रश्न विचारले. यक्षाचे प्रश्न आहेत त्यात. घडली घटना अशी की तहान लागली पांडवांना वनवासामध्ये, कुठेतरी पाणी पहा. मग चढवलं सहदेवाला वरती, नकुलाला किंवा सहदेवाला, आणि वर झाडावून पाहिलं, त्याला एका ठिकाणी पाणी दिसलं, पक्षी दिसले. गेला तिथे पाणी आणायला. तो यक्ष म्हणाला की मला प्रश्नाची उत्तर दे. हा म्हणे देत नाही. त्याने याला मारून टाकलं. नकुल मरून पडला. सहदेव शोधायला गेला, तो पडला. अर्जुन पडला, भीम पडला. शेवटी हे पाठवलेले परत का येत नाही म्हणून स्वतः युधिष्ठिर धर्मराज पाहायला गेले. आणि जेव्हा पोहोचले तेव्हा यक्षानं सांगितलं थांब, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. बरं गमतीदार आहेत बरं ते शब्दाध्यक्ष प्रश्न, फार सुंदर आहेत. त्यात विशेषतः त्या प्रश्नांचे एकूण प्रत्येकावर वेगळं बोलता येईल छान. पण घडलं असं की त्यामध्ये एक प्रश्न विचारला आहे, कप पंथः, कोणत्या रस्त्यानं गेलं पाहिजे. युधिष्ठिरानं उत्तर फार मार्मिक दिलंय. तो म्हणाला तर्कानं जाऊ नका. तर्को अप्रतिष्ठः श्रुतियो विभिन्नः नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम् धर्मस्य तत्वं निहितं ग्वायाम महाजनो येन गतं सपंथा. तर्काच्या मागे जाऊ नका. तर्कानं महाराज म्हटले तार्किकाचा टाका संग पांडुरंग नुमगे खरे बुडाल. तर्कटीच्या मागे जाण्यात काही अर्थ नसतो. एका मुलाने, एक मुलगा MA करून आला तर्कशास्त्रामध्ये, म्हणे आई बाबाला सांगू लागला, डिंग मारू लागला, म्हणे मी तर्कशास्त्र शिकून आलो. तर्कशास्त्रानं इतकी सामर्थ्य आहे की होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करू शकते, काही करू शकते. म्हणे उदाहरण, म्हणे त्यानं लाडू आणले होते 2, आईनं खायला. म्हणे हे लाडू 2 आहेत ना, मी तर्कशास्त्राने सिद्ध करून सांगतोय 3. आईनं ताटली धरली, हे पाय हा 1, हा 2, 2 आणि 1 3. आई म्हणे असं बापा, तिकडून मोज म्हणे 1, दुसरा 2 आणि 1 3. तिकडून बाप पाहत होता त्याचा, तो त्याचाच बाप, म्हणून त्याला बाप म्हणतात. हो, बाप शब्द चांगला आहे बरं, पिता नाही. पी जर दीर्घ केला तर पिता. माझ्या एकदा एका सेवेमध्ये एका कीर्तनात गायकाने धन्य माता पिता करत जाय, माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं आणि म्हटलं तुम्ही तरी नका पिता हो. विठाला त्या बापानं काय केलं, याला बोलावलं आणि याला सांगितलं सांग कसं आहे. म्हणे असं 1 आणि 2 3. म्हणजे ठीक आहे, तुझ्या आता एक काम करा, यातला 1 लाडू मी खातो, 1 लाडू तुझी आई खाईल, आणि तर्कशास्त्रानं निर्माण केलेला 3रा लाडू तू खाय. म्हणून तर्काला प्रतिष्ठा नाही. तर्को अप्रतिष्ठा श्रुतियो विभिन्ना. सगळे पुराण काढा, प्रत्येक पुराणात तोच देव सर्वश्रेष्ठ सांगितला असतो. पण श्रुतींमध्ये सुद्धा एकमेकाच्या विरोधातले वाक्य दिसतात, खूप ठिकाणी कॉन्ट्राडिक्शन्स दिसतात, पण त्याला संदर्भ आहेत, कारण आहेत, ते त्या संदर्भात समजून घ्यावे लागतात. पण सामान्य माणसाच्या बुद्धीत ती उतरत नाही. श्रुतियो विभिन्ना. मग हे सगळं जमत नाही तर आम्ही करायचं काय. ते म्हणे महाजनो येन गतं सपंथा. महाजन ज्या रस्त्यानं गेले त्या रस्त्यानं जा. म्हणजे काय हो, महाजन आडनावाचे लोक ज्या रस्त्यानं गेले त्या रस्त्यानं जा. ते म्हणे तसं नाही. महाजन म्हणजे महापुरुष, मोठे माणसं, अलौकिक पुरुष, योग्यतावान, क्षमतावान लोक. आणि असे महाजन कोण आहेत तर फक्त संत आहेत, त्यांच्या मागे गेलं पाहिजे. मग आता त्यांच्या मागे जायचं, आता महाजन ठरवायचे कसे, रस्ता कोणता, कप पंथा, कोणत्या रस्त्याने जायचंय. आणखी खोलात जर गेलं तर 4 प्रकार सांगितले. म्हणजे एक आहे मार्ग श्रेष्ठ पण सांगणारा कनिष्ठ. मार्ग कनिष्ठ आहे, सांगणारा श्रेष्ठ आहे. दुसरा मार्गही कनिष्ठ आहे, सांगणाराही कनिष्ठ आहे. मार्गही श्रेष्ठ आहे, सांगणाराही श्रेष्ठ आहे. 4 प्रकार. मार्ग श्रेष्ठ आणि सांगणारा कनिष्ठ आहे. बघा हिच्यामध्ये गेले, भगवंत शिष्टाई करायला गेले, दुर्योधनाशी बोलले की दुर्योधना तुझे भाऊच आहेत हे पांडव, आणि यांना खरं म्हणजे त्याचे वडील सत्तेवर होते, तुझे वडील म्हणजे टेम्पररी होते, ऑफिशिएटिंग, तात्पुरते होते, तू त्यांना राज्य दिलं पाहिजे. पण ठीक आहे, नाही देता अर्ध दे. तो म्हणे अर्धही देत नाही. मग म्हणे 5 गावं दे.
आणि 5 गावं त्यांनी मागितले. हा 5 गावाचं वर्णन ऐकलं बरोबर हा चिडला. आपण म्हणतो दुर्योधनाचं चुकलं. भगवंत चतुरा तू शिरोमणी आहे. भगवंताच्या मनात होतं की हे युद्ध घडलंच पाहिजे. कारण त्याने 5 गावं कोणते मागितले? एक मागितलं इंद्रप्रस्थ, दुसरं मागितलं वारणावर्त, तिसरं मागितलं ती सुवर्णप्रस्थ, तिलप्रस्थ, आणि 5वं तुला वाटलं तर कुठलं तरी एक दे. म्हणजे आजच्या भाषेत जर बोलायचं तर ते 5 गावं कोणते आहेत माहिती आहे का? एक दे दिल्ली, एक दे मुंबई, एक दे चेन्नई, एक दे बंगलोर, आणि उरलं तर हैदराबाद दे, नाही तर मग एखादं कलकत्ता देऊन टाक. आता हे दिल्यावर राहिलं काय भारतात? आता असं म्हणल्यावर तो कसा दिल बरं? तो चिडला. यांचं काम तो म्हणे मी सोयीच्या आग्रावर मावल एवढी भूमी देणार नाही. याचं कामच झालं. म्हणे बरं झालं, मीटिंग संपली. उठले. भगवंत गेले इकडे तिकडे फिरायला. कुठे गेले असतील? विदुराच्या घरी गेले, इकडे तिकडे गेले. रात्री पुन्हा बसले. म्हणजे मग त्यावेळेस मात्र दुर्योधन ऐकायच्या मनस्थितीमध्ये होता. म्हणाले, अरे तू असं का वागतो रे? चुकून राहिलं तुझं. सर्व विनाश होईल तुझा, अशानं नुकसान होईल. दुर्योधन म्हणाला, देवा मला सगळं कळतं, धर्म काय अधर्म काय सगळं कळतं, पण मला वागता येत नाही रे. जानामि धर्मन्नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मन्नच मे निवृत्ती, केनोपि देवो हृदये स्थितोऽपि यतो नियुक्तोऽस्ति ततो करोमि. तो मला सांगतो आतला देव, तोसं मी वागतो. आता त्याने जे सांगितलं तेच ज्ञानोबारायांनी सांगितलं नाही का माऊलीने? तैसा हृदया माझी रामू, सता सर्व सुखाचा आरामू. तू गाथा पाहिली तर हेच नाही का? आपण कीर्तनांमध्ये हेच ऐकत नाही का? तत्वज्ञान योग्य होतं का नव्हतं? होतं, पण ते तोंडात कोणाच्या होतं? गंगेचं पाणी आहे पण दारूच्या भांड्यात आणलं ना. सांगणारा दुर्योधन आहे ना. त्यामुळे कथा कीर्तन हे कोणाच्या मुखानं ऐकलं पाहिजे? हरिदासा मुखे कथा कीर्तन, तेथे पाप पुण्य विशेषता. म्हणून गंगेचं पाणी दारूच्या भांड्यात जमत नाही. तसं मार्ग श्रेष्ठ आहे, तत्वज्ञान श्रेष्ठ आहे, पण सांगणारा दुर्योधन आहे. रिजेक्ट, नकार, मान्यता आहे. दुसरा प्रकार सांगा म्हणे. मार्ग श्रेष्ठ कनिष्ठ आहे पण सांगणारा श्रेष्ठ आहे. चालतं का? युधिष्ठिरानं जेव्हा द्रोणाचार्य जड चालले, फार बाणाचा मारा करू लागले, जड चालले, आणि असं करता करता फार ते आवरत नव्हते कोणाला. मग देवानं असं ठरवलं की आता युक्ती करावं लागते. ते म्हणे भीमाला सांगितलं जाय आणि तिथला अश्वत्थामा नावाचा हत्ती मार. कारण द्रोणाचार्य हे पुत्रमोहाच्या बाबतीत धृतराष्ट्राचे, कारण हा इतका मोही मोहात आहे की हा सुरुवातच मामका पांडवाश्चैव करतो. माझे आणि तुझे, राजा आहे ना तू, बाप आहे ना तू, तुला तर सगळे सगळे पाहिजे, सारखे पाहिजे ना. तो म्हणतो मामका पांडवाश्चैव, माझे आणि ते तिथं काय करून राहिले? ते मोबाईल व्हॉट्सअप खेळून राहिले. मामका तो, त्याच्यामध्ये पुत्रमोह इतका भयंकर आहे. मग हा तसाच आहे. मग आता त्याचा अश्वत्थामा नावाचा हत्ती मार. ओरडा मोठ्यानं मी हत्ती मारला, मी हत्ती मारला. ठीक आहे म्हणे. भीमानं सांगितलं ते केलं. आणि मग भीमानं सांगितल्यावर लागले सगळीकडे गोंधळ उडला. आता विचारावं कोणाला? भरोसा बसत नव्हता, विश्वास. मग विचारायचं कोणाला? देवा. तर देवाला, भीमावर विश्वास नाही. देवाला विचारावं, तो देव खरा कधी बोलला नाही. तो बोलतो ते खरं असते, पण हा खरा बोलत नाही. तो बोलतो ते खरं करतो. मग आता विचारायचं कोणाला? म्हणजे धर्मराजाला विचारा. त्याचा रथ विधभर वर चालतो. त्यांना विचारायला गेलं, त्याच्या आधी देव तिथे पोचले होते. म्हणे धर्मराजा, आता तुला मी सांगितलं तसं खोटं बोलावं लागते. ते म्हणे मी बोलणार नाही. हा म्हणे तुम्हाला बोलावं लागल. तो म्हणे माझा रथ खाली बसल. मग बसला तर बसला. या दोघांची कुजबूज चालू होती. लोक लक्ष देऊन ऐकत होते. कुजबुजी फार लक्ष देऊन ऐकतात बरं लोक. ओरडून सांगितलं तर ऐकत नाही. किती सांगू तरी नायकती ऐकत नाहीत बरं. वाजत असे बोंब कोणी, कुजबूज हिचं काय चाललं, त्याच्या तिथं ते काय म्हणतात, सगळं लक्ष देऊन ऐकतात बरं. देव शेवटी म्हणे, पा आपण आपसातला तोडगा काढू. तू म्हण किंवा अश्वत्थामा मेला, पण हत्ती का माणूस मला माहित नाही. तो म्हणे ठीक आहे, तसं म्हणतो. द्रोणाचार्य विचारायला आल्यानंतर यांनी म्हटलं अश्वत्थामा हता नरोवा कुंजरोवा. पुढचं म्हणायच्या आधी यानं शंख वाजवलाय बाबानं.
शंख वाजवल्यावर त्याला पुढचं ऐकूच नाही गेलं. ते खाली बसले, शस्त्र खाली टाकलं, इकडून दृष्टद्युम्न घेऊन त्यांचा शिर कापलं आणि ते पुढच्या मार्गात गेला. मार्ग योग्य होता का? नाही. फसवून मारलं की नाही? बरं, सगळेच फसवून मारले. भीष्मही फसवून मारला, अर्जुन, सगळेच द्रोणाचार्य मारले. करणही फसवून मारले. पण मार्ग कनिष्ठ आहे, पण सांगणारा देव आहे. कारण तो सांगतो ते चुकीचं नसते. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे. पण सांगणारा श्रेष्ठ आहे, पण मार्ग कनिष्ठ आहे. महाराज म्हणतात त्यालाही नकारा, त्यालाही स्वीकारायचं नाही, रिजेक्ट त्याचंही नाही. कारण देवाला हाकलणारे संत येते, तुझं लागी येथे त्याला जागा दाखवणारे ते, त्याला म्हणतात का? मग पुढे चला म्हणे मार्ग कनिष्ठ, सांगणाराही कनिष्ठ. म्हणे दुर्योधन ऐकणारा, कोणी सांगणारा. आता बरी जोडी जमली, याची पत्ता आणि त्याचं सांगणार. मग दोघं मिळून मस्त चालायचं आणि सगळं महाभारत दोघांना घडवलं. मग सांगणाराही कनिष्ठ आणि मार्गही कनिष्ठ. आता चौथा मार्ग उरला, सांगणाराही श्रेष्ठ असावा आणि ऐकणाराही मार्गही श्रेष्ठ असावा. महाराज सद्गुरू रंगनाथ महाराज देऊळगाव राजाला गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना आनंदीमाई भेटल्या. महाराज म्हणाले इकडे येऊन जाय, मला देऊन टाका. आनंदीमाई इथे आल्या, काही दिवस राहिल्या आणि पुन्हा गेल्या आणि पुन्हा त्या शिंगावला राहिल्या. मग जे पुन्हा आल्या ते पुन्हा परत गेले नाही. त्यांना विचारलं का आल्या? ते म्हणे सांगणारे श्रेष्ठ आहेत. आणि बाळाभाऊ महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथातलं वाक्य आहे, श्री गुरु का हुकुम सत्य है, हुकुम श्री गुरु ने दिखाया हुआ मार्ग श्रेष्ठ है त्यांचा आणि वो सत्य आहे. त्यामुळे दाखवणारे सद्गुरू रंगनाथ महाराज आणि त्या मार्गानं चालणारे आनंदीमाई, मार्ग श्रेष्ठ, दाखवणारे श्रेष्ठ. आणि त्या माईची पुण्यतिथीला आपल्याला माईची सेवा करायची. विठ्ठल इथे वाघरळला शंकर पोद्दार नावाचे एक सराफ होते. सराफी व्यवसाय, सोनारी व्यवसाय करायचे. एकदा असं घडलं की तिथला जो काही निजामशाहीतला जो कुठला ठाणेदार, मामलतदार, जो कोणी मोठा अधिकारी असेल इथला, तो काय करायचा, लोकांकडून सोनं वसूल करायचा, गुंड पोचले, वाटमाऱ्या करायचा आणि हे सोनं ठेवायला द्यायचं शंकर पोद्दाराकडे. यांना नाही म्हटलं तर तो तलवार दाखवायचा. त्यामुळे यांना ठेवावंच लागलं. हे सोनं घ्यायचे आणि ठेवून द्यायचे. ठेवायचं कुठे? यांनी काय केलं, शेतामध्ये ते लपवून ठेवलं. आणि असं बरेच वर्ष चाललं. एकदा पूर आला आणि ते शेतच वाहून गेलं. आता यांना भीती वाटली की आता मामलेदार येणार, फौजदार येणार आणि खान आता आपल्याला मारून टाकणार. भीतीनं हे गेले पळून जंगलामध्ये, लपून बसले जंगलात. बराच काळ गेला. हळूहळू भिल्लासोबत राहिले, खाणं बदललं, आचार गेला, विचार गेला, भ्रष्टता आली, शिकार करून काही खाऊ लागले. असा बराच काळ गेला. आणि मग असं करता करता एक दिवस तो भिल्लाची संगत सुटली. ते एकटेच राहत होते. पण त्यांना आठवण येऊ लागली जेवणाची. कारण शिजवलेलं अन्न त्यांनी पूर्वी खाल्लं होतं. आता ते कच्चं फळं खाऊ आला आणि शिजवलेलं अन्न आणायचं कुठून? स्वयंपाक येत नाही, मिळत नाही. मग त्यांनी सुरू केली वाटमारी. पैसा करता नाही, अन्नाकरता. रस्त्यानं जाणाऱ्या लोकांना मारून टाकायचं आणि त्याचं जे शिदोरी ती खायची. असा उपक्रम चालला. असे बरेच दिवस गेले. हजारो लोकांना त्यांनी मारलं. कदाचित वाटपाडा कोळिया त्याच्याशी तुलना करावं लागेल. असं घडलं. एक दिवस महाराज त्या रस्त्यानं चालले आणि सोबतच्या लोकांना सांगितलं की भाकरीन चटणी सोबत घ्या, भरपूर मोठी. घेतली. महाराज चालले आणि अचानक तो शंकर पोद्दाराला त्या भाकरीचा वास आला. तो मागून आला. त्यानं तलवार घेतली, महाराजांच्या मानेवर, रंगनाथ महाराजांच्या मानेवर टाकायला त्यानं उगारली. महाराजांनी मागे पाहिल्याबरोबर ते दिसला. महाराजांनी एकदम म्हटलं, त्याची दाढी वाढली होती, केसाचे मोठे मोठे लंबे झुपके झाले होते, चेहऱ्यावरची रया गेली होती, ओळखू येत नव्हते. पण महाराज त्यांना म्हणले, अरे शंकर पोद्दार, काय लावलं हे तुमच्या, या भाकरी खा.
सोडून द्या म्हणे, सोडून द्या, तो खाणंही मेला, ते सगळं संपलं म्हणे. आता तुझ्या घरचं बरं चाललंय, खा भाकरी खा. त्यांना ती भाकरी मांडली, सगळ्यांना सांगितलं पोळ्या चटणी सगळं काढा. त्यांनी मनसोक्त भाकरी खाल्ली आणि मग विचार केला. तो म्हणे भाकरी महाराज म्हणले तुझ्यासाठीच आणली, तूच खाय. त्यांनी भाकरी खाल्ली आणि मग पाणी पिल्यावर विचार करू लागले, यांना कसं माहीत, हे कोण आहेत, नाव माहितीये, माझा इतिहास माहितीये. आणि मग त्यांनी पाय धरले, म्हणे कोण, त्यांनी सांगितलं मी रंगनाथ महाराज. मग आता म्हणजे आता निश्चिंत होय, बाहेर ये, समाजासमोर ये, आता सगळे मेले, सुखानं झालं, तुझा रस्ता चुकीचा होता, तुझा मार्ग चुकीचा होता, तू इकडे ये. काय त्यांनी शरणागती पत्कले, तनु मनो जीवे, चरणासी लागावे, अगरवता करावे. मग त्याने जेव्हा शरणागती पत्करता, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तो जेव्हा शरण आला तेव्हा शरण आल्यानंतर महाराजांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याला संन्यास दिला. त्याच्या पुढचा काळ ते फार मोठे संत सद्गुरू म्हणून पुढे प्रसिद्धीला आले. इतका मोठा पापी पण तो सुद्धा महाराजांच्या स्पर्शानं, परिसस्पर्शानं मुक्त झाला. मार्ग चुकीचा होता पण मार्ग त्यांना योग्य मार्गावर आणलं, दाखवणारे सद्गुरू. आणि मार्ग श्रेष्ठ असा जर योग आला तर त्याच्या जीवनाचं परीस झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याही जीवनाचं परीस व्हायचं असेल तर तुम्ही संतांनी दाखवलेल्या मार्गानं चाललं पाहिजे, असं वेळोबर आहे पहिल्या चरणात. दाऊन शब्दावर मी विचार कसा केला की दाव म्हणतात की नाही, दाव म्हणजे दोर, ज्यांना दोराला बांधायचं. तो किती फिर पण खुंट्यापासून दूर जायचं नाही. महाराज म्हणतात तो मार्ग धावतो पण त्या मार्गाला नुसतं फिरत बसायचं नाही, सरत सरत भलतीकडे जायचं नाही, त्याचा खुंटला बांधलेलं पाहिजे. त्याला म्हणतात दाऊन, म्हणजे दाऊन असाही अर्थ निघतो, दाव्यानं बांधलेला. कोणाशी? संताची. कबीरांना म्हटलंय चलते चक्की देख कर, देख कबीरा रोय, दो पाटण के बीच में दाना साबुतोय. संसार चक्रामध्ये सगळे नष्ट होणार. कालो जगद भक्षका आयुर्नश्यति नश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गता पुनर्न दिवसा. कालो जगद भक्षका लक्ष्मीस्तो यतरंगभंग चपला विद्युच्चलं जीवितं तस्मात् मां शरणागतं शरणगतं रक्ष रक्षाधुना. रक्षण कोणाचं होते? वाचतो कोण? जो सद्गुरूच्या किळ्याशी चिटकून आहे, जो दाव्यानं सद्गुरूशी बांधलेला आहे, जो या रस्त्यानं चालतो सद्गुरूशी दाव्यानं बांधलेला आहे, त्याला म्हणायचं दाऊन. म्हणून मार्ग दाऊन गेले. आधी म्हणजे पूर्वसुरी म्हणतात. आपल्या पूर्वी ते सांगून गेले. आपलं भाग्य आहे की आपण बरं आहे, तुकोबरा आहे, रंगनाथ महाराज, राम महाराज, बाळाभाऊ महाराजच्या नंतर आलो. कारण यांनी रस्ता दाऊन गेले. आणि नुसता दाऊन नाही गेले, आधी जाऊन त्यांनी काय केलं? त्यांनी साफ केलं.
साफ केलं. मोडून या वाटा सूक्ष्म साफ केलं. हे का केलं तर ते दये निधी एक म्हणून केलं. दयेचा समुद्र आहे. निधी कलेक्शन, संग्रह, एकत्र करणं, त्याला दया आहे. दया कशाला म्हणायचं? दया द्रुत दाती, देण्याची आंतरिक इच्छा त्याला दया म्हणतात. आणि देण्याची क्षमता कोणाला आहे? हे पहा, करुणा वेगळी आणि दया वेगळी आहे. करुणा परिस्थितीजन्य असते आणि दया ही स्थायी भाव आहे. तुका म्हणे झरा आहे मुळचाची खरा, ती मुळातून उदयाला येते. म्हणजे बुद्धांनी करुणा जेव्हा सांगितली तर लक्षात घ्या, ती करुणा परिस्थितीजन्य आहे. रस्त्यानं एक भिकारी बस स्टँडवर भेटला, खूप भीक मागू लागला, कळवया द्यावो, गरीबाला द्यावो, चहा द्यावो, लेकरं उपाशी हो, 2 रुपये द्या, 5 रुपये द्या. आणि मग तो काय करतो? तो बघतो आपण देत नाही, तो थोड्या वेळ चूप बसतो. आणि जेव्हा आपल्या जो पाहुणे येतात भेटायला आपल्याला, तिथं घेऊन आपला शर्ट खेचतो. एक तर पिच्छा सोडवायसाठी म्हणून दिल्या जाते, किंवा करुणा मनापासून तात्कालिक करुणा येते म्हणून त्याला देतात. पण पुढे काय झालं बघत नाही, ती करुणा आहे. पण इथे महाराज म्हणतात दया धर्म का मूल है, मरण मूल अभिमान, तुलसी दया न झाडिये जब तक घट में. धर्माचा मूळ दया आहे, कारण हा आतून उदयते. बुडाता हे जाना ने देखवे, बुडाता हे चर्मरोग झाला, कुष्ठरोगाच्या प्रकारातला होता. लीला आहे महाराजांची, कारण ती आदिशक्ती आहे, ती जगदंबा आहे, आदिमाता आहे. स्वतः सद्गुरू रंगनाथ महाराजांनी सांगितले की ती आदिमाया आहे. तिचं वर्णन आदिमाया म्हणून केलंय. स्वादिष्ट स्वानुभव मध्ये आदिमाया म्हणून वर्णन आहे. लीला आहे त्यांची. झाला चर्मरोग, लोक दूर पळू लागले. तिथं परीक्षा होते बरं, संकटात परीक्षा होती माणसाची. लोक दूर जाऊ लागले, नाकाला लावू लागले. मग शेवटी लोकांनी असं ठरवलं की माईला दूर नेऊन घालावं. माईला टेंभुर्णीला नेऊन घातलं. माई तिथे काही काळ राहिल्या. पोटासाठी काहीतरी करावं लागेल. मग काहीतरी करायचं तर ते वांग भाज्या विकू लागले. त्यांच्या हातापायाच्या बोटाची अवस्था पाहून त्यांच्याकडून कोणी भाजी घेत नव्हतं. असा काही काळ चालला, बराच काळ गेला. पण माईला त्याचं काही घेणं देणं नव्हतं, कारण त्यांच्याकरता संसार खोटा आहे ना, मिथ्या आहे ना सगळं. त्यांना काय करायचं, लीला करायची ती. त्यांना फक्त प्रारब्ध आपल्यासाठी आले होते, ते त्यांचं लक्ष चिंतनात. एक दिवस सद्गुरू रंगनाथ महाराज तिथे गेले. माईचं लक्ष चिंतनात. महाराजांनी विचारलं, माई भाजी देते का वांगे देते का? वांगे म्हणे हो. वांगे कसे दिले, कुठून दिले, केव्हा दिले, केवढ्याला दिले, देणारा कोण, घेणारा कोण, देऊन काय करायचं आणि घेऊन काय करायचं, एवढे प्रश्न एका दमात महाराजांनी विचारले. माई म्हणे जास्त विचाराते मी, कोणासाठी करायचं, दिलं तरी काय उरणार, उरलं तर किती उरणार,
शेवटी सगळं शून्यच आहे. पूर्णमुदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शेवटी वांगे द्यायचे कोणाला, दिल्यानं होणार काय, मी याच तर विचारात आहे. आणि मग लक्षात आलं विचारणारे कोण आहे. महाराजाकडे पाहिलं, चरणावर नतमस्तक झाले आणि माहितीये महाराजांनी त्यांच्या शरीरावरून हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर चर्मरोग नष्ट झाला. कारण महाराजांना त्यांची दया आली. दयावंत सुख किंवा दयावंत स्वेच्छा प्रारब्धानं आपल्यासाठी आपला उद्धार करण्यासाठी इथे आलेले आहेत. मग आपल्याला जर चालायचंच असेल तर कोणत्या रस्त्यानं चालावं. दोन रस्ते असतात, एक सरळ रस्ता आणि एक आडरात रस्ता. माऊलीने सांगितलं तुम्ही जर सरळ रस्त्यानं गेले तरी पाय दुखणार आणि आड रस्त्यानं गेले तरी पाय दुखणार. मग सरळ रस्त्यानं का चालत नाही बरं. आगा उजवाटा चालावे तरी पायाची शिणवावे, काड राणाय धावावे तरी त्याची. मग सरळ रस्त्यानं चाला. महाराजांनी दिलेले दाखवलेल्या रस्त्याने चाला. मग हा रस्ता कसा आहे. जर हा रस्ता चाललं तर फायदा काय, आम्हाला फायदा काय. कारण माणसाचा स्वभाव आहे तुम्हाला काही मिळते का पाहिल्याशिवाय माणूस तिरड्या घेत नाही. आम्हाला काय मिळते तिच्यात फायदा काय हे माणूस पळतो. आणि म्हणून फायदा काय तर महाराज म्हटले या रस्त्याने जर चालले ना तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा आणि खूप फायदा आहे. ऐका दुसऱ्या चरणात. फायद्याचा विचार पहिले करतात लोक. प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपि न प्रवर्तते.
त्यामुळे फायद्याचा विचार काय, महाराज म्हटले या रस्त्याने जर तुम्ही चालले तर तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा आहे, गुंता पडणार नाही. गुंता म्हणजे सुतक का, गुंता म्हणजे गुंताळा. गुंताळे फार अवघड असतात बरं, आणि त्यात जुने गुंताळे तर फार अवघड. एक सुतळी, एक दोरखंड बांधलं होतं पक्क, आणि एक सिकंदर अलेक्झांडर निघला होता, आणि रस्त्यानं तो एका ठिकाणी युरोपमध्ये एका ठिकाणी गेला, आणि त्याला असं कळलं की या मंदिरामध्ये, तिथल्या चर्चमध्ये, तर तेव्हा जे कोणी असेल, तेव्हा पैगंबर हे ख्रिस्तही नव्हते, तेव्हा जो यहुदी धर्म होता त्याचं एक मंदिर होतं. त्या मंदिराच्या इथे एक दोरखंड आहे, आणि या दोरखंडाची गाठ सोडायचे सगळे लोक प्रयत्न करतात, आणि जो गाठ सोडल तो सर्वश्रेष्ठ मानला जाईल. तुम्ही प्रयत्न करा, हे लोक तुम्हाला मानतील. तो गेला, गाठ खूप वेळ झटके घेतले, पण ही गाठ काही त्याच्याकडून सुटली नाही. शेवटी त्यानं तलवार काढली, 2 तुकडे करून टाकले. उत्तर फार प्रसिद्ध आहे त्याचं, इंग्लिश लिटरेचरमध्ये फार प्रसिद्ध उत्तर आहे. तो म्हणे हाच शूराचा मार्ग आहे. आम्ही गुंताडे सोडवत बघत असतो, आम्ही गुंताडे तोडत असतो. जीवनामध्ये गुंताडे खूप गुंताडे. आणि हे गुंताडे कोणते, याला संशय विपर्यय म्हणतात, मग याला मल म्हणतात, मला विक्षेप यालाच म्हणतात, आवरण यालाच म्हणतात. हे गुंताडे कसे सोडावे, स्वतःच्या बुद्धीनं सुटत नाहीत. आणि सगळ्यात मोठा गुंताळा जर असेल तर संशय. संशयाहुनी थोर आळेक नाही पाप. आणि हे गुंते संतांच्या कृपेने सुटतात. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चस्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हे संशयाचे गुंताळे, हे हृदयातल्या सगळ्या गाठी. गुंता म्हणजे गाठी. भिद्यते हृदय ग्रंथी, गाठी, या गाठी तुटल्या पाहिजे. आणि सगळ्यात मोठ्या गाठी जर आहेत अहम आणि मम. अहम ममतेच्या लवण सवळी होती बापुरी. ते 2 थर आहेत, हे बाहेर निघत नाहीत. नदीचे 2 काठ आहेत. आणि म्हणून अहमाध्यास आणि ममाध्यास हा सगळ्यात मोठा गुंताळा आहे. जन्म मरण हा सगळ्यात मोठा गुंताळा आहे. भूक तहान हा गुंताळा आहे. हे गुंताळे कधी बहादूर व्हावे, हे आपल्या ताकदीनं होत नाही. हे संतांनी कृपा केली तर त्या रस्त्यानं जर चालले ना, तर आपोआप सगळे मोडून या वाटा सूक्ष्म दुष्कर येण्याची पंथे चालू जाता. फक्त चाललं पाहिजे, बरं चाललं पाहिजे. चालणं म्हणजे काय हो, चालणं म्हणजे काय. मी अनिरुद्ध बाबांच्या तोंडून एक दृष्टांत ऐकला होता, तो सांगतो. समृद्धीहून एकानं गाडी काढली, लंबा गेला तिकडे मुंबईपर्यंत, जवळपास 100-120चा स्पीड. तिथं पोहोचला आणि मुंबईत उतरला. आणि उतरल्यावर ते तिथे गेल्यावर ते चौक लागला. चौकात होते ते लाईट, हिरवा, तो लाल, आणि तो लाईट लागले. ते लाईट म्हणे एक किंवा लाल लागला की थांबा, हिरवा जा. आणि मग ते लाईट लागल्यावर त्यानं लाल लावला आणि यानं गाडी दामटली. जशी गाडी पुढं नेली तशी पोलिसांना पकडली. पकडल्यावर त्याला लगेच चलान. हा म्हणे पोलीस आहे का, यानं त्याला कल्टी मारली, जोरात अशी कट मारून गाडी पुढे नेली. पुढच्या चौकामध्ये बॅरिकेडच टाकले होते असे आडवे त्याला. आणि यांना कसं कळलं, म्हणे वॉकी टॉकीहून फोन आले, ताबडतोब फोन आले. आता दुप्पट दंड लावला, पकडलं, दंड लावला, शिक्षा केली, पैसे वसूल केले, जेलमध्ये घातलं. हा म्हणला की मी त्या सिंदखेड राजापासून इथपर्यंत गाडी आणली, याचं कौतुक करत नाहीत पोलीस. आणि एक चौक सुटला, एक लाईट हुकला, आणि एकदा मी गाडी फक्त माझीकडून गेली तर यांनी मला पकडून शिक्षा केली. तसं पोलिसांनी सांगितलं की गाडी चालवायचं बक्षीस नाही, चालवायचं कौतुक नाही, पण चुकला तर शिक्षा आहे. वर्ण चुकता पडे फिरा. तसं परमार्थामध्ये किती भजन केलं, किती वाऱ्या केल्या, किती माळा घातल्या, किती गंध ठोकले, किती वेळा उपासात किलोभर टोपलंभर उसळ हाणली, हे महत्वाचं नाही. महत्वाचं सिग्नल सांभाळले का, त्याला बंधन आहेत, मर्यादा आहेत.
आणि म्हणून सिग्नल सांभाळणं म्हणजे चालणं याला बंधनं म्हणतात. म्हणून ते झालेला म्हणतात पथ्य पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे जेणे विठ्ठल मात्र घ्यावी जेणे पथ्य सांभाळावी बाबा भोगावी गाविराची याची लता गावी सिग्नल सांभाळणं म्हणजे चाललं येण्याचे पंथे चालू जाता. मग या रस्त्यामध्ये खडकं आहेत, या रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर आहेत, या रस्त्यामध्ये काटे आहेत, या रस्त्यामध्ये बागडी आहेत, या रस्त्यामध्ये चोर आहे, वाटकर वाटे मारू आहे. यांच्यापासून संरक्षण कसं करायचं ते म्हणे तुम्ही चिंता करू नका घालून निश्चिंत चिंता करू नका. तो बसलेला ना बाबा, त्याने खांद्याला घेतलेला आहे ना. तुम्ही कशाला चिंता करता. आपण आपला माथा घ्यायचे मग कान दाटीजे देखे पुढीलांचे ओझे आपल्या माथा घ्यायचे मग कान दाटीजे धनुर्धरा कशाला चिंता करता. अहो त्यांनी मतमतांतर सगळे मोडलेत. सगळ्या रस्त्यावरचे लोक जे तर अलग अलग सांगतात नाही हे सगळं सोडलं आणि मंथन केलं. मंथुनी नवनीता दुधाचं दही केलं, दह्याचं नवनीत काढलं आणि तेवढं दिलं. एवढं तरी खारे बाबा हो, मी सगळं केलं. सगळे पाहिली पुराणे ढांडोळली दरुशनी. अर्थ वेदानंत बोलला अर्थ तुकाची साधला निज निष्ठे नाम गावे शरण जावे. हेच अर्थ आहे त्याचा. आणि म्हणून महाराज म्हणतात आम्ही सगळं केलं. आम्ही समस्त विचारिले तवा ऐसेची मना आले की तू न सांडीजे आपुले विहित कर्म. आम्ही तुला सार सांगतो पायस अमृत नवनीत. आम्ही तुला काय देतो सौरस देतो. तिसरं चरण
आमच्याकरता रस्ता शुद्ध करतात, मतामतांतर काढून सौरस देतात, एवढं सगळं देणारे कोण आहेत असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा संतांचं अनेक लक्षणांमध्ये आणखी एक लक्षण निळोबाराय सांगतात. ते म्हणतात हे देणारे जे आहेत ते कृपावंत आहेत. कृपा कशाला म्हणायचंय? कृपा शब्द आणि दया यात फार फरक नाही, पण तरी फरक आहे. दया हा स्थायी भाव आहे आणि कृपा हा त्यांच्याकडून केलेली कृती आहे. कृ धातू आहे त्याचा, आणि कृ म्हणजे आकर्षण, कृ करशती म्हणजे भक्तावर आलेली दया आणि त्याला आकर्षून घेण्यासाठी केलेली कृपा. आणि कृपयात दाती म्हणजे तो कृपेनं जे देतात त्याला कृपा दान म्हणतात. मागून मिळतं त्याला दान म्हणायचं. आपल्यात पात्रता आल्यानंतर आपोआप संत अथवा देव देतो त्याला कृपादान म्हणायचं. आणि अर्ज करूनही मान्यता मिळत नाही त्याला अनुदान म्हणायचं. विठ्ठल संत कृपावंत आणि त्यांचं हे लक्षण आहे. कारण संतांचे लक्षण आतले असतात. सगळ्यात मोठं लक्षण ते कृपा करतात. कुणावर करतात? ज्याच्यावर करतात तो त्यांचा कृपा पात्र होतो, कृपावंत होतो. कृपा ते करतात आणि ते कृपा करतात हा त्यांचा स्थायी भाव आहे. कारण ते करतात म्हणून त्यांच्याकडे मागायचं. जो देतच नाही त्याला मागून काय उपयोग आहे? जो दिल त्याच्याकडे रडा, किती रडलं तर देत नाही त्याला उपयोग का? तसं कृपावंत असल्यामुळे त्यांच्याकडे मागा. आणि काय मागा? त्यांच्याकडे जे आहे ते मागा. ते त्यांच्याकडे सुख मागा. ते सुख सिंधू आहे, सुखाचा समुद्र आहे, रत्नाकर आहे, सागर आहे. आणि कारण ते स्वतः सुखरूप आहे. ते यो वै भूमा तत्सुखम न अल्पास्ते सुखमस्ती. जो सुखरूप आहे तो हाय सुखरूप ऐसा हिचा कोण सांगा. आणि हे तेच आहेत. कारण जगाच्या कल्याणासाठी त्या संतांची विभूती ते अवतार धारण केला. आणि सगळ्यात मोठी कृपा जर केली असेल तर माईनं केली. कारण सांगतो, माई आधी मायेचं शक्ती आहे, ती शक्ती. आणि म्हणून जिथे शिव आहे तिथे शक्तीच आहे. या द्वैतातूनच मग ज्या आवडीचे ने सरोवरी एकमेकात गिळती अंगी की द्वैताचे ने पांगी उकलिता हाती. त्यामुळे या दोघांचं ना सगळं विश्व निर्माण झालं. आणि हे करणारी जी शक्ती तिचं नाव आनंदी माई. माहितीये संप्रदायावर, या अखिल समाजावर, अखिल जगतावर जर उपकार कोणी असेल तर शिव पार्वतीचं आहे, पार्वती मातेचं आहे. क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुवारी नेणू कै त्रिपुरारी सांगितले जे. तो क्षीर कल्लोळा तू मकरो दरी गुप्तू होता त्याचे हातू पैठा झाले. तिनं ऐकला संवाद, तिला ज्या कानामध्ये संवाद भगवंतांनी केला. कारण तिनं विचारले प्रश्न आहे. आपल्याकडे बायका नवऱ्याशी बोलतात तर तिला विचारतात की पोरा भावाच्या लग्नात आंधन काय द्यायचं. प्रश्न विचारले तर विचारतात की वायलं कधी निघायचं. आदिम जगत मातेनं प्रश्न विचारले जगाचं कल्याण कसं होईल. आणि तिनं तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश ऐकला आणि तो मत्स्येंद्रनाथाच्या तोंडातून वाहत 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 इथं आला. मुक्ताबाईनं तो मोकळा केला. आणि त्याच परंपरेमध्ये आपले सद्गुरू आहेत. आपण त्या परंपरेतले आहोत. यांचा धरीन अभिमान. म्हणून ते कृपावंत जगतावर सर्वात जास्त कृपा जर कोणी केली असेल तर त्या जगत भगवती परांबा शक्तीनं केली. आणि ती शक्ती म्हणजे आमची माई आहे. आणि तीच माई जगत ती कृपावंत आहे.
ती सुख सिंधू आहे. हे चौथ्या चरणात गेले आधी दयानिधी संतती येण्याचे पद्धे चाल जाता नकळे गुंता कुठे काय मोडून नानावती देती सिद्धांत समजसू येण्याचे पद्धे चाल जाता नकळे गुंता कुठे काही मिळावण्याचे संत कृपावंत येण्याचे पद्धे चाल जाता नकळे गुंता कुठे काही. झालेली सेवा सद्गुरू रंगनाथ महाराज आनंदीबाई सदानंद महाराजांच्या चरणावर समर्पित करतो. समर्पित करण्याचाही अधिकारी मी नाही, त्यांनी मला जवळ केलं, संधी दिली. मी त्यासाठी खरं श्रेय आणि आभार जर व्यक्त करायचे तर आमच्या अरुण भाऊचे करेल, कारण ही संधी दिली. जीवनातला सगळ्यात मोठं स्वप्न माझं पूर्ण केलं, जीवन सफल झालं, याच्यासाठी केला किंवा कृतकृत्य झालो. त्यामुळे ही अवस्था त्यांनी दिली आणि महाराजांसमोर मला उभं राहून बोलायची माझी इच्छा होती. कारण काय, ही हजेरी होती. बाहेर फिरतो पण इथं नाही, इथं. आणि त्यात पुन्हा अनिरुद्ध महाराज आल्यामुळे माझे हातपाय लटपट कापत होते. तुम्ही पाहिलंय, ते वारं होतं म्हणून तुम्हाला वाटलं धोतर असं उडते, तसं नव्हतं ते.
ते तसंच हातपाय कापत होते. आणि तुम्हा सगळे माझ्याकरता गुरु, ते आमच्याकरता एक गुरुघर आहे. आणि गुरुघरातलं सगळंच गुरु असतात. तेथील तृण आणि पाषाण तेही देवदान. आमच्याकरता तुम्ही सगळेच गुरु आहेत. कुत्रीसुद्धा आमचे गुरु आहेत. तिच्याही पाया पडतो आम्ही सगळ्यांच्या. तुम्हा सगळ्या लागी आता स्तुती सांडुनी वांता चरणी ठेवी जे माता. हे चिमले अंकुश महाराज आहेत, भोतेकर महाराज आहेत. महाराज आमची सगळी मंडळी काही नाही, तुमच्या सगळ्यांच्या चरणावर पुन्हा पुन्हा नतमस्तक होऊन झालेली सेवा. तुमच्याच चरणावर महेशाची मूर्ती आहात तुम्ही आणि संप्रदाय महेशाचाच आहे. आमच्या चरणावर समर्पित करते. अधिकते सरते न्यूनते पुरते करो निघ्या तुमते विनवितासे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले. येत माझे जुरले पायिकपण अज्ञानाद विस्मृतेर भ्रांत्या यन्यूनम अधिकं पठन तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. तव चरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं वीतं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. श्वासानंद माऊली महाराज. श्वासानंद नामाचा जप आहे. खरं सांगू, एक सहज रहस्य सांगतो. रंगनाथ महाराजांची 2 नावं होती संन्यासानंतरची, आत्मानंद आणि श्वासानंद. त्यातलं एक नाव त्यांनी बाळाभाऊ महाराजांना दिलंय. त्यांचं ते आवडतं नाव होतं, त्यामुळे तसंही त्यांचंच नाव आहे. हे सहज एक रहस्य कुठेतरी सांगायचं होतं मला, म्हणून सांगतोय. आपण जप घेऊ 11 वेळा. ओम ब्रह्मे श्वासानंदाय नमः. 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 ओम ब्रह्मे श्वासानंदाय नमः.